आता यानंतर शिव आणि शक्ती, ज्ञान आणि वृत्ती दोन्हीही पूर्णपणे अशा शक्तीचं म्हणजे माझ्या मायेचं म्हणजे माझ्या प्रियतमीचं वर्णन यापुढे या गीतात केलेलं आहे. आपण सर्वांनी अंतर्मुक्तीने ऐकायचं आहे. गीताचं नाव आहे मूर्तिमंत तू प्रतिमा माझी. मी कशी शब्दात सांगू अंतरातील प्रियतमा, परिमना समजून घे रे अनुपम प्रियतम ही सजना. अनुपम प्रियतम ही सजना. प्रत्यक्षाहुनी प्रतिभा उत्कट अनुभव हा कविवर्याना. मत्प्रियाचे वर्णन करिता त्या प्रतिभेला शब्द उना. त्या प्रतिभेला शब्द उना. द्वैत भाव हा सोड रे मना. तोड सर्व भव कामना. मधुमते जाणून घेई मज प्रियेला तू पुन्हा. मज प्रियेला तू पुन्हा. हिच्याच साठी श्रुती संहिता नाद ब्रह्मवनी साधना. ज्ञान भक्ती आणि ध्यान योग हा संत सांगती गुणीजना. संत सांगती गुणीजना. प्रेम गीतांजली अर्पुनी चरणी प्रसन्न करी दिव्यांगणा. विसरला का लाडक्या त्या अंतरीच्या संगीत खुणा. अंतरीच्या संगीत खुणा. मंजुळ मंजुळ शांत स्वराणी तन्मय कर तू ही चेतना. मधुप्रिये सम सखीन दुसरी जरी धुंडिले सृष्टिवना. जरी धुंडिले सृष्टिवना. मधुगंधाने स्पंदित झाली अंग सुगंधित ही सुमना. आत्मप्रभा नव युगायुगांची तुलना कैसी होय कुणा. तुलना कैसी होय कुणा. आत्मानंदी ही प्रेमास्पद प्रणयत साहा फार जुना. चिद्विलासी मम स्वानंदा अभिनव सुंदरी प्रियललना. अभिनव सुंदरी प्रियललना. मधुमीलनी सदा दंगही. मधुमीलनी सदा दंगही. अव्यक्ता मधुनिजांगणा. आनंदास्तव विश्वनिर्मिते. सांग प्रियेचा काय गुन्हा रे. सांग प्रियेचा काय गुन्हा. संकल्पातून चिदाभास हा निज मायेची कल्पना. निसंकल्पी प्रभू मी स्वये व्यापुनी तारे नभांगणा. व्यापुनी तारे नभांगणा. असो आमुची क्रीडा चिरंतन कोण पाहतो आम्हा विना. तरीही मी जगी निर्विकार रे भरुनी उरलो अनुकणा. भरुनी उरलो अनुकणा. मूर्तिमंत तू प्रतिमा माझी म्हणून कथिले सत्यमना. मूर्तिमंत तू प्रतिमा माझी म्हणून कथिले सत्यमना.
प्रभू प्रियेच्या प्रीत संगमी डुंबुनी जा रे क्षणा क्षणा डुंबुनी जा रे क्षणा क्षणा प्रेमरसामृत सुधा सेवुनी तृप्त होई जे नित्य मना स्वांत शीतल सागर मम तू जसा नभी हा चंद्रमा जसा नभी हा चंद्रमा दाही दिशा लंघुनी जाई रे घेऊनी सुंदर मधुर विना श्रीमद भागवत प्रेम गीता गाई जे आता स्वानंद गणा गाई जे आता स्वानंद घना गाई जे आता स्वानंद घना मी कशी शब्दात सांगू अंतरातील प्रियतमा परिमळा समजून घे रे अनुपम प्रियतम ही सजना अनुपम प्रियतम ही सजना नवा अरे पत्युः कामाय पतिः प्रियो भवति आत्मनस्तु कामाय पतिः प्रियो भवति याज्ञवल्क्यांचं वचन आहे पतीच्या प्रयोजनार्थ स्त्रीस पती प्रिय नाही. पुन्हा ऐका, पतीच्या प्रयोजनार्थ स्त्रीस पती प्रिय नाही, परंतु आत्मप्रयोजनार्थ स्वतःसाठी स्त्रीस पती प्रिय असतो. काय सांगितलं मी? आत्मप्रयोजनार्थ स्वतःसाठी स्त्रीस पती प्रिय असतो. आणि म्हणून माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये असं सांगितलेलं आहे, तेथ प्रियांची परमसीमा तो भेटे माऊली आत्मा तये खेवी अटे दिंडीमा सांसारिक. तेथ प्रियांची परमसीमा तो भेटे माऊली आत्मा तये खेवी अटे दिंडीमा सांसारिक है. तये खेवी अटे दिंडीमा सांसारिक. हे माझं प्रियतमेचं वर्णन ऐकून कानाला बरं वाटलं असेल, पण अर्थ कळण्यासाठी फार मजल गाठावी लागेल आपल्याला. चला पुढे.